उद्धव ठाकरेंची सेना आहे ती सुद्धा लवकरच काँग्रेसच्या कळपामध्ये विलीन होईल। त्या संदर्भात संजय राऊतांची चर्चा ही 10 जनपदवर सोनिया गांधींशी सुरू आहे। सध्या राज्याच्या राजकारणात एका चर्चेनं चांगलाच जोर धरलाय। ती चर्चा म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होणार का, याबाबत विविध राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा रंगताना दिसतेय। काँग्रेसच्या काही नेत्यांकडूनही या संदर्भात सूचक वक्तव्य केली जात आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या विषयावर अतिशय सावध आणि तोलून मापून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळत आहे। याच दरम्यान आमदार रवी राणा यांनी एक मोठं विधान करून राजकीय वातावरण आणखी तापवलंय। रवी राणा यांनी दावा केलाय की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना देखील आपल्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या दिशेनं वाटचाल करतेय। तसंच या संदर्भात काही चर्चा देखील सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय। काँग्रेसच्या कळपामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांची पार्टी विलीन होत आहे। त्याचप्रमाणे उबाटा जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंची सेना आहे ती सुद्धा लवकरच काँग्रेसच्या कळपामध्ये विलीन होईल। त्या संदर्भात संजय राऊतांची चर्चा ही 10 जनपदवर सोनिया गांधींशी सुरू आहे। लवकरच त्या प्रस्तावाला सोनिया गांधी मान्यता देईल आणि उबाटा सेक्युलर पक्ष आहे आणि सेक्युलर पक्षासोबत राहून त्या कळपामध्ये विलीन करून उबाटाचं लवकरच आपल्याला बातमी कळेल की अनेक त्यांचे आमदार, खासदार जे कार्यकर्ते उरलेले ते सगळे काँग्रेसमध्ये विलीन होतील। उबाटा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल आणि सोनिया गांधीची विचारधारा आधीच उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेली आहे। रवी राणा यांच्या विधानानंतर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रवी राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। काय हो रवी राणा, तुमचा घटस्फोट होणार आहे म्हणे। स्वतःचा पक्ष देवाभाऊंच्या चरणी अर्पण केला। बायको नवनीत राणा यांना भाजपमध्ये पाठवलं। स्वतः मंत्रीपद मिळावं म्हणून देवाभाऊ पुढे लोटांगण घातलं। मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी कोट शिवून ठेवला। बायको नवनीत राणा यांनी देवाभाऊ आणि एकू मामाच्या पुढे केलं। दोघांच्या सोबत सेल्फी काढून मी किती या दोघांच्या जवळची म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला। मग भर भाषणात देवाभाऊ म्हणाले, तुमच्या बायकोला राज्यसभेवर पाठवणार, पण पाठवलं नाही। इतकंच काय तर तुमच्या बायकोचं नाव विधान परिषदेच्या काळात कुठेच आलं नाही आणि शेवटचा पर्याय म्हणून 2 दिवसांपूर्वी देवाभाऊला भेटायला गेलात पण काही भीक घातली नाही म्हणे, वगैरे वगैरे। असं खूप कारणं आहेत म्हणे, म्हणून तुमचा घटस्फोट होणार आहे। खरं आहे का? स्वतःच्या घरावरचं छप्पर उडून जात आहे, त्याकडे लक्ष द्या राणा। उद्धव साहेबांच्या पक्षावर बोलावं इतकी लायकी नाही तुमची रवी राणा। तोंड सांभाळून उद्धव साहेबांवर बोला, अन्यथा यापेक्षा जास्त तिखट विचारेल जे तुम्ही सहन करू शकणार नाही। लायकीत राहा। तुर्तास इतकंच। जय महाराष्ट्र, असं अयोध्या पोळ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। आता या संपूर्ण प्रकरणावर रवी राणा किंवा त्यांच्या समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या विषयावर तुमचं मत काय? रवी राणा यांचं विधान कितपत योग्य वाटतं आणि अयोध्या पोळ यांनी दिलेल्या प्रत्युत्तर तुम्हाला कसं वाटलं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा।